श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 14 ते 18. 14वा श्लोक म्हणूया. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. या श्लोकापासून विष्णूच्या सहस्रनाममालेला प्रारंभ होतोय. ओंकाराने प्रारंभ झालेला आहे. ओंकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. ओंकाराचं महात्म्य हा एक स्वतंत्र विषय आहे. ईश्वराच्या स्तवनाचा, मंत्राचा, स्तोत्राचा प्रारंभ आणि शेवट ओम या उच्चाराने होत असतो. विश्वम विष्णूचं पहिलं नाव आलेलं आहे. निराकार परमात्मा विश्वरूपाने साकार झाला, प्रगट झाला. हे सारं विश्व वासुदेवात्मक आहे. वासुदेव सर्वमिती आणि म्हणून त्याचं नाव विश्व हे आहे. विष्णू वेवेष्टी व्याप्नोती इति विष्णू. जो व्यापक आहे तो विष्णू. विश्व आणि विष्णू यामध्ये विष हा धातू आहे आणि त्याचा अर्थ प्रवेश करणे असा आहे. परमात्म्याची शक्ती या संपूर्ण विश्वामध्ये प्रविष्ट आहे. आदित्यानाम अहम विष्णू असं गीतेत म्हटलं आहे. विश्वाचं पालन करणारा, सत्वगुणांनी परिपूर्ण, विश्वव्यापक असा विष्णू आहे. वषट्कार ज्याच्या उद्देशाने यज्ञामध्ये वषट क्रिया केली जाते असा यज्ञस्वरूप हा विष्णू आहे. भूत भव्य भवत प्रभुः. भूत भविष्य आणि वर्तमान यांचा तो प्रभू म्हणजे स्वामी आहे. भूतकृत रजोगुणाचा आश्रय घेऊन भगवान ब्रह्मारूपाने सृष्टीची रचना करतात आणि तमोगुणाचा स्वीकार करून भूतांचा संहार करतात, त्यांना गती देतात आणि म्हणून ते भूतकृत आहेत. भूतभृत सत्वगुणाच्या आश्रयाने भूतांचं भरणपोषण करणारे आणि म्हणून त्यांना भूतभृत असं म्हटलेलं आहे. भावः भवतं भावः सत्तात्मको वा असं म्हटलं जातं. उत्पन्न होणं किंवा सत्ता मात्राला भाव म्हणतात. भाव म्हणजे मूलतत्व ब्रह्म आत्मा आणि भक्तीच्या भाषेत भाव म्हणजे परमात्मा आहे. भूतात्मा सर्वभूतमात्रांचा आत्मा अंतर्यामी भगवंत आहेत. भूतभावनः भूतमात्रांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारे असे भगवान भूतभावन आहेत. 15वा श्लोक असा आहे. भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. भूतात्मा भगवंत हे अत्यंत पवित्र आहेत. ते ज्ञानमय आहे. पवित्रांच्या मध्ये पवित्र आहेत. परमात्मा भगवान परम म्हणजे श्रेष्ठ आत्मा आहे. कार्यकारणाहून भिन्न नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहेत. सर्वव्यापक सर्वांतर्यामी सर्वसाक्षी चैतन्य स्वरूप विश्वात्मा असे भगवान आहेत. आणि जो देहात प्रतिबिंब स्वरूप अंतरात्मा आहे तो म्हणजे परमात्मा आहे. मुक्तानां परमांगती परमात्म्याला प्राप्त होणं हीच मुक्त पुरुषांची परमगती आहे. तेच श्रेष्ठ गंतव्य आहे. तिथे पोचल्यावर मग मागे फिरणं नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. अव्ययः ज्याचा कधी व्यय होत नाही, ज्यामध्ये कधी विकार होत नाही असा हा अजर अमर अव्यय आहे. पुरुषः पुर म्हणजे शरीर, त्यामध्ये जो झोपल्यासारखा आहे तो पुरुष आहे. पुरीतती शेते असं म्हटलं आहे. आपल्या पूरक शक्तीने देहाला पूर्ण करणारा तेन एष पूर्णः आणि पूर्वम औषध पुरः आविशत असे वेदांनी त्याचं वर्णन केलं आहे वेगवेगळ्या प्रकारांनी. पुरः इष्टे म्हणजे जो परमात्मा देहावर शासन करतो त्याला पुरुष असं म्हटलं आहे. साक्षी कोणत्याही व्यवधानाशिवाय
आपल्या स्वरूपभूत ज्ञानाने जो सारं काही पाहतो. जगाच्या व्यवहाराला सूर्य जसा साक्षी असतो त्याप्रमाणे या परमात्म्याच्या सत्तेने सारं जग चालतं, पण तो मात्र साक्षी, निर्लेप आणि तटस्थ आहे. क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर. ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या देहांना जाणतो. क्षेत्रज्ञम चापि मां विद्धी, भगवान गीतेमध्ये म्हणतात. तो परमात्मा शरीररूपी क्षेत्राचा साक्षी रूप ज्ञाता आत्मा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. अक्षर, जो क्षर म्हणजे क्षीण होत नाही, त्यात कुठलेही विकार होत नाहीत, असा तो कूटस्थ नित्य आहे. 16वा श्लोक असा आहे. योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमः. योग म्हणजे ईश्वराची विशिष्ट शक्ती आहे. योग म्हणजे समत्व आहे. मनासहित साऱ्या इंद्रियांवर अंकुश राखणं म्हणजे योग आहे. सर्वे मनोनिग्रह लक्षणांता परो हि योगो मनस समाधी, असं महाभारतात म्हटलं आहे. हे सारं परमेश्वराकडून प्राप्त होतं. तो परमात्मा प्रत्यक्ष योग आहे. योगविदान नेता, जे योगाला जाणतात ते योगविद. त्या ज्ञानी महापुरुषांचा योगक्षेम, त्यांचा निर्वाह भगवंत करतात. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, असं म्हटलं आहे भगवंतांनी. भगवान असे योगविदान नेता आहेत. प्रधान पुरुषेश्वरः, भगवंत प्रधान आणि पुरुष, माया आणि जीव या दोहोंचे स्वामी आहेत. नारसिंह वपू, ज्यांच्या शरीरामध्ये नर आणि सिंह दोघांचे अवयव दिसतात. मत्स्य कुर्म वराह यानंतर नरसिंह अवतार झाला. त्यानंतर वामन परशुराम रामकृष्ण असे अवतार झाले. पशु आणि नर यांच्यामधला हा नृसिंह अवतार आहे. श्रीमान, भगवान श्रीनी युक्त आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी, शोभा, कांती. त्यांच्या वक्षस्थलावर श्रीचा निवास आहे. केशव, क म्हणजे ब्रह्मा, अ म्हणजे विष्णू, ईश म्हणजे महादेव. या 3 मूर्ती म्हणजे केश. हे 3ही ज्याच्या अधीन आहेत ते भगवान केशव आहेत. तसंच केशी दैत्याचा वध करणारे ते केशव आहेत. पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये स्त्री पुरुष दोघांमध्ये जे उत्तम आहे ते भगवान आहेत. परमेश्वरात लेशमात्र दोष नाही, ते सर्व गुणसंपन्न आहे. असा एकमात्र परमेश्वरच असतो. यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि अतोस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम. मी क्षर आणि अक्षराहून उत्तम आहे आणि म्हणून लोकात आणि वेदात मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे, असं भगवंतांनी गीतेत 15व्या अध्यायात म्हटलं आहे. 17वा श्लोक असा आहे. सर्वशर्वशिवस्थाणुर भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. सर्व, असत आणि सत या सगळ्यांची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं स्थान असल्याने आणि सर्वदा सर्वांना जाणल्याने हा परमात्मा सर्व म्हणवला जातो. शर्व, समस्त प्रजेला शीर्ण करणारं, प्रलयकाळी संहार करणारं असं हे तत्व आहे. संहार करणारे आणि करवणारे परमात्मा असल्याने त्या भगवंताला शर्व म्हटलं आहे. शर्व हे भगवान शंकराचं नाव आहे. शिव हे देखील शंकराचं नाव आहे. शिव म्हणजे कल्याण, मंगल, शुभ. 3ही गुणांनी रहित असणारा हा शुद्ध परमात्मा म्हणजे शिव आहे. स्थाणू, भगवान स्थिर आहेत, ते सर्व व्यापक आहेत आणि त्यामुळे ते हलत नाहीत, ते अचल स्थाणू आहेत. भूतादी, सर्व भूतमात्रांचे भगवान हे आदी कारण आहेत. निधिरव्ययः, प्रलय काळामध्ये सगळे प्राणी भगवंताच्या ठायी लीन होतात, असा हा अव्यय अविनाशी असा निधी आहे. संभव, भगवंत आपल्या इच्छेने उत्पन्न होतात, प्रगट होतात, अवतार घेतात.
संभवामी युगे युगे असं म्हटलं. भावन, सगळ्या प्राणीमात्रांची कर्मफलं उत्पन्न करणारे आणि सगळ्यांना कर्मफल देणारे असे भगवान हे भावन आहेत. भर्ता, अधिष्ठान रूपाने या प्रपंचाचं भरण करणारे आणि म्हणून ते भर्ता आहेत. प्रभव, सर्व महाभूत भगवंतापासून उत्पन्न होतात आणि म्हणून भगवंतांना प्रभव असं म्हणतात. तसंच त्यांचा भव म्हणजे भगवंताचा जन्म हा दिव्य आहे आणि म्हणून ते प्रभव आहेत. प्रभुः, सर्व भूतमात्रांच्या सर्व क्रियांमध्ये भगवंताचं सामर्थ्य असतं आणि ते सगळ्यांचे प्रभू आहेत, स्वामी आहेत. ईश्वरः, देवाचं ऐश्वर्य हे उपाधिरहित आहे. भगवंत हे सर्वेश्वर आहेत. 18वा श्लोक असा आहे. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. स्वयंभू, स्वयमेव भवति इति स्वयंभू, भगवंत स्वतःच प्रगट होतात. परिभू स्वयंभू असं उपनिषद सांगतं. भगवंताचं स्वयमेव अस्तित्व आहे, ज्याची कोणापासून उत्पत्ती नाही आणि जो कोणत्या कारणाचं कार्य नाही असा तो परमात्मा स्वयंभू आहे. शंभू, शिवाचं नाव हे शंभू आहे. शंभू म्हणजे सुख देणारा. भक्तासाठी देव सुखाची भावना अर्थात सुखाची उत्पत्ती करतो आणि म्हणून तो शंभू असा सुखदायक आहे. आदित्य, आदित्य मंडलातल्या हिरण्मय पुरुषाचं नाव आदित्य आहे. आदित्यात मी विष्णू आहे असं भगवान म्हणतात. तसंच भगवान विष्णू अदिती अर्थात अखंडिता पृथ्वीचे पती आहेत. आदित्य म्हणजे सूर्य. सूर्य जसा भिन्न भिन्न जलाशयात प्रतिबिंबित होतो तसा हा परमात्मा प्रत्येकाच्या ठायी प्रतिबिंबित होत असतो. पुष्कराक्ष, ज्याचे नेत्र पुष्कराप्रमाणे कमलाप्रमाणे सुंदर आहेत असा हा विष्णू आहे. महास्वनः, भगवंताचा वेदरूप अति महान घोष आहे, स्वर आहे आणि म्हणून ते महास्वन आहेत. अनादिनिधनम, ज्याला जन्म नाही, आदी नाही आणि निधन नाही, विनाश नाही असा अनादिनिधन असा परमात्मा आहे. धाता, अनंत शेषनाग इत्यादी रूपांनी भगवंतांनी विश्व धारण केलेलं आहे म्हणून ते धाता आहेत. विधाता, भगवान सर्व कर्म आणि कर्मफल यांची सृष्टी निर्माण करतात आणि म्हणून ते विधाता आहे. धातुरुत्तमः, भगवान विशेष रूपाने सर्वांना धारण करणारे आहे. धाता विधाता ब्रह्म्याहून श्रेष्ठ आहेत. संपूर्ण प्रपंचाला धारण करणारे धातू आहेत आणि सर्वश्रेष्ठ असल्याने ते उत्तम आहेत. आज इथेच थांबूया. हरये नमः.